ह्या घटनेमागे तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी करायची, काय सांगाल? प्रशासनाकडे एकच मागणी आहे की त्यांनी चांगली चौकशी करून, योग्यतेरित्या चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर अटक करून योग्य ते आमच्या मुलीला न्याय द्यावा. आमच्या मुलीला सारखा 6 महिन्यापासून छळ होता. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की छळ देऊ नका, तुमच्या मुलाचं अफेअर जे बाहेर आहे ते बंद करा. मुलीला तो टॉर्चर करायचा, मारहाण करायचा आणि असं निर्देश आला आहे. मुलगी काल मेली आणि व्यतिरिक्त व्यक्तीनं फोन केला की तुमची मुलगी मेली आणि मुलाच्या आईवडिलांनी सांगितलं नाही इथपर्यंत येऊन मुलीच्या आईवडिलाला की तुमची मुलगी मेली. फक्त सारखे सांगायचे तुम्ही दवाखान्यात या, दवाखान्यात या. व ती मुलीची लटकालेली असताना तिराईत व्यक्तीनं ती खाली घेतली. न प्रशासन तिथं जाता मुलगी कशाला लटकली हाही तिथं त्यांनी सबूत ठेवला नाही. मुलीचे आईवडील यायच्या आधीच सिव्हिलला त्यांनी बॉडी आणली आणि तशीच त्यांनी लगे ह्याच्या पोस्ट मॅडम ऑफिसमध्ये ठेवून दिली रूममध्ये. आणि मुली आम्ही रात्री जेव्हा प्रशासनाकडे गेलो तेव्हा आमच्यावर दाबदडाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या सांगण्यावरून. व आम्हालाही धमक्या देऊ राहिले, तुम्ही जर जास्त नखरे कराल तुम्हालाही जीवे मारू, आम्ही आडून मारू, गाठून मारू. मी महाराष्ट्र फिरतो साहेब, मला भी त्यांच्या जीवापासून धोका आहे. काय तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे आणि दिली का? इथलेही कुठलेही ना नगरसेवकची, ना पोलीस अधिकाऱ्याची, ना आमदाराची, ना खासदाराची आम्हाला योग्यरीत्या मदत मिळालेली आहे. मला सांगा, पोलीस प्रशासनाकडे तुम्ही तक्रार केलेली आहे का, गुन्हा नोंद केलेला आहे? गुन्हा नोंद केलेला आहे, पण अजून काही आरोपी अटक झालेले नाही. काय आरोपीचे किती आरोपी आहेत, काय सांगाल? आरोपी 4 आहेत. काय नाव काय आहे त्यांचं? शाहिनाज सुराशे, उषा सुराशे, प्रमोद सुराशे, गणेश सुराशे. काय नाव आपलं? पप्पू महाराज. माझी मागणी फक्त एवढीच आहे प्रशासनाशी की तुम्ही बरोबर व्यवस्थित चौकशी करणे. काय की हा मर्डर झालेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये रात्री 8 घंटे मला बसून ठेवलं. एकाही पोलीसवाल्याने कंप्लेंट नाही घेतली. त्याच्यावर प्रेशर वरिष्ठ अधिकारी किंवा माझ्या बहिणीच्या सासरचे हे लोक टाकत होते. आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घरी तिला फाशी जेव्हा दिली होती तेव्हा तिला स्वतःहून खाली उतरलं, ना पोलीसवाल्यांना फोन लावता, आणि डायरेक्टली सिव्हिलमध्ये घेऊन आले. आणि ती 6 महिन्याखाली 3 महिन्याची प्रेग्नंटसुद्धा होती. काय मागणी कराल प्रशासनाकडे? प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे हात जोडून की माझ्या बहिणीला न्याय द्यावे आणि पोलीस अधिकाऱ्यांना थोडंसं सतर्कतेचं आदेश द्यावा. ठीक. काय नाव तुमचं? आकाश संजय काळे. उपरोक्त प्रकरणामध्ये मयत पूजा नावाची जी मुलगी आहे तिच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गेवराई येथे पती आणि सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणामध्ये मयताच्या शवावर हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तसेच आरोपीचा शोध चालू असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. धन्यवाद.